नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धापकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. या सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून नेहमी प्रश्न विचारला जातो की सर, आम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार. त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून 2,500 रुपयाची जी घोषणा केलेली आहे, तेव्हा 2,500 रुपयाचा पहिला हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. अशातच जास्तीत जास्त प्रश्न याच वरती असतात की सर, आम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही गोष्टी मी समजावून सांगतोय. यावेळेस मात्र लाभार्थ्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये उशिरा जमा होणार. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, उशिरा वगैरे का जमा होतात? ऑलरेडी देत आहे तर 1,500 रुपये आणि देणार आहेत तर 2,500 रुपये, आणि त्यामध्ये सुद्धा एवढं जर लेट करताल का फायदा काय? आम्हाला ज्या ठिकाणी हे पैसे भरायचे असतात, दवाखाना असेल, किराणा दुकान असेल, भाजीपाला दुकान असेल, विद्यार्थ्यांचे मुलांचे शिक्षणाची फी असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना हे 1,500 रुपये उशिरा देऊन उपयोग काय? तर कारण मित्रांनो, यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतो की मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे जो आत्ता सप्टेंबर महिना सुरू आहे, या सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये जो शासन निर्णय आला होता, हा 22 ऑगस्ट 2025 रोजी हा शासन निर्णय जमा झाला होता. आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी आज ही 23 ते 24 तारीख, समजा तुम्ही उद्या जर ही व्हिडिओ बघत असाल तर तारीख बदललेली असेल, पण मित्रांनो आजची ही 23 तारीख असून सुद्धा लाभार्थ्यांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही. 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात फक्त अधिकृतपणे घोषणेसंदर्भात शासन निर्णय जाहीर केलाय. परंतु जी अनुदानाची जी रक्कम असते त्या अनुदानाच्या रकमेसंदर्भात शासन निर्णय जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. आता या 2 ते 3 टप्पे तुम्हाला मी समजावून सांगतो, हे पैसे उशिरा का येतील. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत अनुदानासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा होत नाही, शासन निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर जोपर्यंत सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या वेबसाईटवर अधिकृतपणे तारीख येत नाही तोपर्यंत हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. या अधिकृतपणे जेव्हा वेबसाईटवर डिक्लेअर झाल्यानंतर आणखी 3 ते 4 दिवसामध्ये हे पैसे जमा होतील. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मागच्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर शक्यतो 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते, परंतु हे 8 आणि 9 तारीख 8, 9, 10 तारखेला शक्यतो ते वेबसाईटवरती त्यांनी अपडेट केलं किंवा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील यासाठी हे पोर्टल अपडेट करतात किंवा काही काळासाठी बंद आहे, आणि हे पैसे मात्र 11 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. या सर्व गोष्टीमुळे आपल्याला एक लक्षात येतं की शासन निर्णय जरी जाहीर झाला तरी सुद्धा हे पैसे मात्र खूप लेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. या महिन्यामध्ये ऑलरेडी शासन निर्णयच लेट जाहीर होणार आहे, म्हणजे अद्याप तरी शासन निर्णय जाहीर झालेला नाही. शासन निर्णय जाहीर होईल, त्यानंतर अपडेट वेबसाईटवरती येईल आणि नंतर खात्यामध्ये पैसे जमा होतील. या सर्व गोष्टीमुळे हे पैसे लेट येण्याची शक्यता आहे. आणि अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अधिकृतपणे लक्षात ठेवा की आता राज्य सरकारच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून, दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या याद्या मागवण्यात येत आहेत, आणि काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये या संदर्भात त्यांच्याकडून नवीन डॉक्युमेंट सुद्धा मागवले जात आहेत. UDID कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा बँकेचं पासबुक असेल, हे मागवलं जात आहेत. त्यामुळे त्यांच्या याद्या जोपर्यंत डिपार्टमेंटकडे जात नाही तोपर्यंत किती लाभार्थी आहेत याच्यावरती अभ्यास करून किती निधी लागणार हे राज्य सरकारला किंवा विभागाला त्याचा जजमेंट लावता येत नाही. त्यामुळे हे सर्व काही लेट सुरू आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये हे कागदपत्र जेवढे लवकर जमा होतील तेवढे लवकर या याद्या जातील, आणि याद्या गेल्यानंतरच हे पैसेच्या संदर्भात शासन निर्णय निघणार, नाही तर तोपर्यंत काहीच नाही, लक्षात ठेवा. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, आमच्या तालुक्यांमध्ये या संदर्भात काहीच कागदपत्र मागवले जात नाहीत, मग तुम्ही सांगता का कागदपत्र मागवले जात आहेत. एक लक्षात ठेवा, काही तालुक्यांमध्ये मागवले जात आहेत, काही तालुक्यांमध्ये अजिबात नाही. काही तालुक्यांमध्ये अगोदर जून जुलैला जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्या बेसवरतीच याद्या डिपार्टमेंटकडे पाठवलेल्या आहेत. मी सुद्धा चौकशी केली, काही तालुक्यांमध्ये मात्र नव्याने फॉर्म मागवले जात आहेत. असं वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये, सर आमच्या तालुक्यांमध्ये कागदपत्र जमा करायचे आहेत का, आमच्या जिल्ह्यांमध्ये कागदपत्र जमा करायचे आहेत का, यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. तुम्ही स्वतः जा, कॉल करा,
किंवा तुमच्या प्रतिनिधीला पाठवा किंवा तुमच्या संस्था किंवा सामाजिक संघटना असतील त्याचा अध्यक्ष वगैरे उपाध्यक्ष किंवा एखादा पदाधिकारी असेल त्याच्या माध्यमातून ही माहिती मागवण्याचा प्रयत्न करा आणि त्या माहितीच्या आधारे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र घेत असतील तरच जमा करा, अन्यथा डोक्याला टेन्शन घेऊ नका. ऑटोमॅटिक तुम्हाला हे पैसे मिळतील. जर तुम्हाला 1500 रुपये येतात तर हे सुद्धा येतील, पण काही तालुके जिल्ह्यांमध्ये कागदपत्र मागवले जातात. त्यामुळे प्रश्न तुम्हाला कळला असेल, तुम्हाला उत्तरही मिळालं असेल का बाबा कागदपत्र कोणी कधी कुठे कशा पद्धतीने जमा करायचे, करावे की नाही करावे याचं उत्तर सुद्धा मी सांगितले. अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे यावेळेस लेट येणार आहेत. कारण जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, शासन निर्णय आल्याशिवाय तुम्हाला हे पैसे कधी जमा होणार या संदर्भात सुद्धा मला माहिती देता येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे पैसे कधी येणार, शासन निर्णय आल्यानंतर मी व्हिडिओ बनवेल आणि त्यानंतर मी सांगेल की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा कधी होतील. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न विचारतो, सर आम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार, तर यावेळेस ऑक्टोबर महिन्याचे पैसे लेट येतील. कधी जमा होणार शासन निर्णय आल्यानंतर मी तुम्हाला त्याविषयी अपडेट देईल. त्यामुळे एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. लाभार्थ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्न त्याच विषयावर येतात, म्हणून एक व्हिडिओ बनवून सर्वांचं समाधान करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उपयुक्त महत्त्वाची असल्या कारणाने व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा इतरांना पाठवा किंवा ही व्हिडिओसुद्धा पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत अति इत्थंभूत माहिती पोहोचेल, खरीखुरी माहिती पोहोचेल. अशा पद्धतीने पुढील व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.